Good morning friends, welcome all of you. Janta High School and Junior College Shirur. Standard 8th, Subject Maths. Subject teacher is Mrs. Jagdale RR. Students, we are going to learn topic number 10, Division of Polynomials. बहुपदींचा भागाकार. Now, we know what is polynomial. Polynomial म्हणजे काय? If index of each term of an algebraic expression in one variable is a whole number, then the expression is called a polynomial. For example, x square plus 2x plus 3. आता याच्यामध्ये बघा, या बहुपदीमध्ये आपल्याला ॲडिशन, सबट्रॅक्शन आणि मल्टिप्लिकेशन करत असताना अल्जेब्रिक एक्सप्रेशनमध्ये आपण ज्या पद्धतीनं या क्रिया करत असतो त्याच पद्धतीनं पॉलिनॉमियल्समध्ये सुद्धा या क्रिया करायच्या आहेत. लेट्स सी वन एक्झाम्पल ऑफ मल्टिप्लिकेशन ऑफ पॉलिनॉमियल्स. सी 3x² - 2x इंटू 4x³ - 3x². आता हा गुणाकार आपल्याला करायचा आहे. आता 3x² पहिल्यांदा दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे, मायनस साईन द्यायचं आहे, -2x सुद्धा पुन्हा दुसऱ्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करायचं आहे. 3x² ब्रॅकेटच्या बाहेर 3x² आहे, त्यामुळं ब्रॅकेटमधल्या प्रत्येक पदाला 3x² मल्टिप्लाय करून घ्यायचं आहे. आता 3x² × 4x³, 3 4 जा 12. आता x² × x³. आता याच्यामध्ये घातांकाची बेरीज होणार आहे, जो 2 + 3 5, त्यामुळं 12x⁵ हा याचा गुणाकार झाला. आता 3x² × -3x², मायनस चिन्ह राहील, 3 3 जा 9, x² × x². आता याची घातांकाची बेरीज 2 + 2 4 होणार आहे, 9x⁴. आता इथं 2x सुद्धा या दुसऱ्या ब्रॅकेटला गुणायचं आहे, -2x × 4x³, 4 2 जा 8, x × x³ x⁴. -2x × -3x², मायनस मायनस प्लस होणार आहे, प्लस 2 3 जा 6, x × x² x³. त्याच्यामध्ये बघा 12x⁵ आहे ते आपण लिहिलेलं आहे. आता जे सेम टर्म्स आहेत बघा, -9x⁴ आणि -8x⁴, त्यामुळे मायनस मायनस चिन्ह, त्यामुळं 9 + 8 ॲडिशन होणार आहे, 9 + 8 17 आणि x⁴ आहे तसं राहणार आहे. म्हणजे इथं -17x⁴ + 6³ अशा पद्धतीनं आपण या पॉलिनॉमियलचं मल्टिप्लिकेशन करू शकतो. सी अनदर एक्झाम्पल. 4x - 5 मायनस अनदर ब्रॅकेट 3x² - 7x + 8. आता इथं आपल्याला 4x - 5 आहे असंच लिहावं लागेल. आता या ब्रॅकेटच्या बाहेर मायनस चिन्ह आहे, त्यामुळं -3x² ब्रॅकेटमधल्या प्रत्येक पदाची चिन्ह बदलणार आहेत. 3x² मायनस झालेला इथं, -7x + 7x + 8 -8. ब्रॅकेटच्या बाहेर मायनस चिन्ह असल्यामुळं ब्रॅकेटमधल्या प्रत्येक पदाची चिन्ह बदलायची आहेत. ते बघा, -3x², 4x + 7x म्हणजे सिमिलर टर्म्स आपण एकत्र केलेले आहेत, 4x + 7x. आता याच्यामध्ये -5 आणि -8, इथं -8 आणि इथं -5. -3x² आहे तसंच लिहायचं आहे, 4x + 7x ॲडिशन करायचे, 4 + 7 11x. आता -8 -5 समान चिन्ह आहे, त्यामुळं ॲडिशन राहणार आहे आणि चिन्ह राहणार आहे, 8 आणि 5 13 आणि त्याला वजा चिन्ह राहणार आहे, -13. नाऊ अबाउट द डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल म्हणजेच बहुपदींची कोटी. राईट द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन द फॉलोइंग पॉलिनॉमियल्स. एक्झाम्पल 1. द ग्रेटेस्ट index of a variable in the polynomial 3x² + 4x is 2. म्हणजे 3x² + 4x या पॉलिनॉमियलमध्ये
ग्रेटेस्ट इंडेक्स म्हणजे सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे, तो सगळ्यात मोठा घातांक म्हणजे त्या बहुपदीची कोटी असणार आहे, म्हणजे डिग्री ऑफ अ पॉलिनॉमियल. दुसऱ्या एक्झाम्पलमध्ये बघा, द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ अ व्हेरिएबल इन द पॉलिनॉमियल 7x³ + 5x + 4x⁵ + 2x² इज. आता हे जे पॉलिनॉमियल दिलेलं आहे त्याच्यामध्ये ग्रेटेस्ट इंडेक्स सगळ्यात मोठा घातांक कोणता आहे, तर इथं 5 हा सगळ्यात मोठा घातांक आहे. त्यामुळं या पॉलिनॉमियलची डिग्री काय राहणार आहे, 5. या बहुपदीची कोटी असणार आहे 5. द ग्रेटेस्ट इंडेक्स ऑफ द व्हेरिएबल इन द गिव्हन पॉलिनॉमियल इज कॉल्ड द डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल. म्हणजे दिलेल्या बहुपदीतील मोठ्यात मोठा जो घातांक असणार आहे तो घातांक म्हणजे त्या बहुपदीची कोटी म्हणजेच डिग्री ऑफ द पॉलिनॉमियल असणार आहे. नाउ we have to learn to divide a monomial by a monomial. म्हणजे एकपदीला एकपदीने भागणे. फॉर एक्झाम्पल, डिवाइड 15p³ divided by 3p. Division is the opposite operation of multiplication. For division 15p³ divided by 3p, we find the multiplier of 3p which will give product 15p³. म्हणजे 15p³ जर आपण 3p डिवाइड करणार असू तर आपल्याला असा प्रोडक्ट शोधायचा आहे की 3pला कोणत्या संख्येनं मल्टिप्लाय केल्यानंतर आपल्याला 15p³ हे आन्सर मिळणार आहे. आता बघा, 3pनं आपण डिवाइड करणार आहे 15p³ला, आपल्याला आन्सर पाहिजे 15. त्यामुळं 3ला कुठल्या संख्येने गुणल्यानंतर 15 येणार आहे, 3 5 जा 15. त्यामुळं 5 आपल्याला एक अंक मिळेल आणि पीला कितीनं गुणल्यानंतर p³ मिळणार आहे. पीला p² जर आपण मल्टिप्लाय केलं तर p³ मिळणार आहे. त्यामुळं आपण इथं 5p² चा भाग लावू शकतो. इथं आपण या पद्धतीनं 5p² चा भाग लावलेला आहे आणि याचा गुणाकार आपण यातून मायनस करू शकतो. म्हणजे 3p × 5p² चा गुणाकार 15p³ येणार आहे आणि रिमाइंडर 0 राहणार आहे. अशा पद्धतीनं आपण एकपदीला एकपदीनं भागू शकतो. नेक्स्ट इज टू डिवाइड अ पॉलिनॉमियल बाय अ मोनोमियल. म्हणजेच बहुपदीला एकपदीने भागणे. सी एक्झाम्पल 6x³ + 8x² divided by 2x. आता बघा, 6x³ पहिल्यांदा 6x³ चा आपण विचार करूया आणि त्याला आपण 2xनं डिवाइड करतोय. 2xला कितीनं गुणल्यानंतर आपल्याला 6x³ मिळेल, 2 3 जा 6. त्यामुळे 3 हा अंक मिळेल. xला कितीनं गुणल्यानंतर x³ मिळेल, xला x² गुणल्यानंतर x³ मिळणार आहे. त्यामुळं 3x² हा आपला कोशंट असेल. आता 2xला जर आपण 3xनं मल्टिप्लाय केलं तर काय मिळेल, 3 2 जा 6 आणि x³ मायनस 6x³ + 6x³ मायनस 6x³, 0 आपल्याला आन्सर मिळेल. आता पुढचं लिहून घ्यायचं आहे प्लस 8x². आता आपल्याला 2xला कितीनं मल्टिप्लाय केल्यानंतर 8x² मिळेल, 2 4 जा 8. त्यामुळे इथं 4 येईल. xला xनं मल्टिप्लाय केल्यानंतर x² मिळेल, म्हणजे 2 4 जा 8x² मायनस केलं तर आपल्याला रिमाइंडर 0 मिळेल. अशा पद्धतीनं आपल्याला बहुपदीला एकपदीनं भागता येते. आता याच्यामध्ये कोशंट आपल्याला मिळालेला आहे 3x² + 4x आणि आपला रिमाइंडर आहे 0. स्टुडंट्स, वी हॅव टू सॉल्व सम एक्झाम्पल्स फ्रॉम प्रॅक्टिस सेट नंबर 10.1. थँक यू.